बाबरी मुंडे यांना माझा पाठिंबा नाही, असे मत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. ते आज रविवार दिनांक 17 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी आपले मत व्यक्त केले. माजलगाव मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार बाबरी मुंडे यांना पंकजा मुंडे यांची साथ आहे असे बोलले जात आहे. या संदर्भात ते हातामध्ये फोटो घेऊन देखील त्यांनी व्यक्त केले होते. मात्र आपले अपक्ष उमेदवार बाबरी मुंडे यांना आपला पाठिंबा नाही असे व्हिडिओच्या माध्यमातून पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे. बाबरी मुंडे यांच्या उमेदवारीमुळे महायुतीच्या उमेदवाराला मोठा फटका बसत आहे असे देखील त्यांनी बोलताना व्यक्त केले. नमस्कार, मी पंकजा गोपीनाथ मुंडे आपल्या सर्वांना नम्र विनंती करते. माजलगाव मतदारसंघातील मतदारांना मी गेले अनेक दिवस ह्याच्यामध्ये क्लॅरिटी द्यायचा प्रयत्न करते, पण ती क्लॅरिटी होत नाहीये आणि म्हणून मला हा व्हिडिओ करावा लागला. अनेक लोक उभे आहेत निवडणुकीला, पण काही लोक सांगतायत की माझा आशीर्वाद आहे आणि मी त्याला निवडणूक लढण्याची परवानगी दिली आहे, मी त्याच्या पाठीमागे आहे. महायुतीचा प्रचार करते, मी स्टार प्रचारक आहे. राज्यभर देशभर मी भाजपचं काम करते, आज महायुतीचं काम करते. आणि माजलगाव मतदारसंघामध्ये बाबरी मुंडे यांनी नुसतं उभं राहणं हा लोकशाहीने त्यांचा अधिकार आहे, पण मी त्याच्या मागे आहे असं समजणं किंवा अशा प्रकारचा प्रचार करणं हे चुकीचं आहे. मी त्यांच्या पाठीमागे नेहमी होते. त्यांच्या वयाप्रमाणे त्यांना वेगवेगळ्या संध्या दिल्या, मी वेगळ्या वेगळ्या निर्णयामध्ये त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली. पण जेव्हा मोठं लार्ज असं डायस असतं तेव्हा आपल्याला निर्णय घेताना विचार करावा लागतो. त्यांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा फायदा होतोय, त्यांच्या उमेदवारीमुळे महायुतीच्या उमेदवाराचं नुकसान होत आहे, त्यांच्या उमेदवारीमुळे बाबरी मुंडेच्या उमेदवारीमुळे आपल्या उमेदवाराचं नुकसान होत आहे. आणि त्यामुळे मला असा स्पष्ट व्हिडिओ करायची आवश्यकता भासलेली आहे. मी त्यांच्या उमेदवारीच्या पाठीमागे नाही, मी कधीही त्यांना उमेदवारी भरा म्हणले नाही. मी असं करत नाही, मला ओळखणाऱ्यांना सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही विश्वास ठेवा आणि त्यांच्यामुळे आपल्या उमेदवाराला नुकसान होणार नाही याची काळजी घ्या.